जीवनातल्या अडचणींना बोर झाले असेल तर डायरेक्ट मामाच्या गावी जायचं. आपण पण खुश आणि आपले भाऊ त्यांच्या मामाची पुरी पाहून खुश. नमस्कार, मी आहे कांचन. 5 वर्षानंतर शेवटी मी चालले आज मामाच्या गावाला. हा प्लॅन काय आता ठरवून नाही ठरला तर अचानक ठरला. पुण्यावरून डायरेक्ट संध्याकाळी बॅग भरली आणि आले सकाळी सिन्नर तालुक्यातील गोंदे या गावी. आता मी जायच्या अगोदर माझे भाऊ, लहान भाऊ, मावस भाऊ सगळे त्यांच्या सासूला आधीच भेटायला आलते. आता मामाच्या घरी गेल्या आपल्या आजीबाईला भेटायचं. आता आपले आजी म्हणजे जे सुख जे कशातच मोजता नाही यायचं. आता सगळे गोळा झाले म्हणजे काही जे चांगला चकना पाहिजे खायला. मग माळातून आलेल्या ओल्या शेंगा भाजल्या आणि त्यावर ताव मारला. आम्ही घरी आलो हे आमच्या मोठ्या मामाच्या पुरीला समजलं. ती क्लासमध्ये 15 मिनिटात आले सांगून डायरेक्ट घरी पळून आली. संध्याकाळी असा प्लॅन होतो की जुन्या घरून शेणाच्या गवऱ्या घेऊन यायच्या. आता गवऱ्या आणायच्या तर फक्त 4-5 आणि त्या 4-5 गवऱ्या आणायला आम्ही 5-6 जण गेलो. आता आमच्या मोठ्या मामाची पोरगी डायरेक्ट पांडू डॉन असल्यामुळे गाडीवर बसायचं टेन्शनच नाही. आम्ही गाडीवर गेलो तर आमचे भाऊ पाय घड्या टाकीत चालत आले. माझ्याकडे अशी जादू आहे की कोणत्या गल्लीत गावात जातीतल्या कुत्र्यांनी माझ्याकडे येऊन हँडशेक केला नाही असं कधी होणारच नाही. 4-5 जणी गवऱ्या आणायला होतो तरी गवऱ्याचं पोतं शेवटी लहान पुरीच्या खांद्यावरच दिलं. आमच्या भावापेक्षा आमच्या मामांच्या पुरी जास्त स्टन मारता. आता गवऱ्या घेऊन घरी आल्यावर असा फैसला होतो की मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जायचं. आमची बुळबुळ अशी आहे की पाया पडायला सुद्धा 5चं घेर टाकता. मग दर्शन करून झालं परत गाडी कोण चालवणार यावर 10 वेळा भांडणं करून शेवटी आमची भातश्रीच घेता. होंड्याच्या गाडीवर 5 जण बसून पुढच्या टाकीवर बसायला जाऊपर्यंत एवढी गाडी फुल करून येतो घरी.